इकडे जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना, माझ्या बंधूंना, माझ्या मित्रांना आणि या चळवळीतल्या या लढाईमधल्या सगळ्या साथीदारांना माझा क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, अरे जय 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 भीम, जय 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 भीम. एकच नंबर मित्रांनो. सर्वात प्रथम आजच्या ह्या धम्म सकाळ कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत त्यांच्यासाठी एक मोठा टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ देत. असर्शन, आपली भूमिका मांडणं, आपली मतं मांडणं, चळवळीचा, धम्माचा, आंबेडकरी विचारांचा प्रचार करणं हे फक्त राजकीय किंवा अकॅडमिक किंवा अभ्यासिकेतनं नाही होत, तर ते वेगवेगळ्या गोष्टीतनं होतं. त्यासाठी कल्चरल असर्शन करणारे, कल्चरल पातळीवरती आंबेडकरी भूमिका ठाम भरून मांडणाऱ्या सर्वांना माझा जय भीम. मित्रांनो, आज आपण बघितलं असेल तर आपली पोरं, आपले बंधू, आपल्या समाजातली पोरं कुठल्याही टप्प्यात मागे नाहीयेत. आज आपण त्यांना राजकीय दृष्टिकोनातून, चळवळीच्या दृष्टिकोनातून टक्कर देतच आहोत. पण आज फिल्म्स असो, इकडच्या सिरियल्स असो, गाणी असो, डान्स असो, आर्ट असो, रॅप असो, परफॉर्मन्सेस असो, सोशल मीडियावरती रील्स बनवणं किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग असो, आज आपली पोरं कुठल्याच दृष्टिकोनातून कुठल्याच क्षेत्रात मागे नाही राहिली. आणि नुसताच इकडच्या जातीवाद्यांना, इकडच्या मनुवाद्यांना टक्कर नाही देतेत, पण त्यांना टक्कर देऊन त्यांच्याच क्षेत्रात घुसून, त्यांच्याच फील्डमध्ये घुसून त्यांना मागे सोडलंय आणि त्यांना ठार पागे टाकलंय. म्हणून आज मी इकडे एक गोष्ट मांडतोय की जितकंच महत्वाचं आपण राजकीय भूमिका घेतोय, जितक्याच महत्वाची आपण वैचारिक भूमिका घेतोय, तितक्याच महत्वाचं आपल्याला कल्चरल रिप्रेझेंटेशन पण आहे आणि कल्चरल असर्शन पण आहे. तुम्ही जर 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट बघितली असेल तर एक सिनेमा नाही दिसणार, एक सिरियल नाही दिसणार जिकडे तुम्हाला बाबासाहेबांची फ्रेम दिसेल किंवा बौद्ध विहार दिसेल. पण आज आपण जर रणजित, नीरज गैवान, नागराज मंजुळे यांच्यासारखे जर मूव्ही मेकर्स, फिल्म डिरेक्टर्स बघितले तर ह्यांचे मीटिंग्स मध्ये आपल्याला बुद्ध विहार दिसतात, ह्यांच्या फ्रेम्स मध्ये बुद्ध विहार दिसतात, घरात मागे बाबासाहेबांचा फोटो दिसतो. आणि इतके वर्ष जो आपल्याला बॉलिवूड, इकडचे मराठी सिरियल बघून जो प्रश्न पडायचा की हे सगळ्या गोष्टी, हे सगळं चक्कर ब्राह्मणांच्याच घरात चालतं का, आपल्या घरातल्या गोष्टी कधी दाखवणार, या गोष्टी या सगळ्यांनी पुढे मांडून दाखवल्या. म्हणून या सगळ्यांना एक सलाम करतो. मित्रांनो, आपण इकडे सगळे जमलोत, आपण सगळे बाबासाहेबांच्या मार्गावरती चालतोय की नाही, चालतोय की नाही मित्रांनो. आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण त्यांच्या 3 महत्वाच्या गोष्टी पाळतोय आणि त्यांचं एक महत्वाची जी घोषणा होती, एक महत्वाची जो मार्ग दाखवलेला त्याच्यावरती चालतोय. तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, आपण सगळे शिकतोय इकडे, हो. आपण सकाळी 6 पासून संडेच्या दिवशी जमलोय, रविवारच्या दिवशी जमलोय, म्हणजे ह्याचा अर्थ खरंच आपण संघटित पण झालोय. आणि आपण सगळे आपल्या पातळीवरती संघर्ष पण करतोय. आणि संघर्षामध्ये मित्रांनो जाणून घ्या की आपण कुठेही मागे पडत नाही आहोत, पण आपल्या समोरची आव्हानं, आपल्या समोरचे समस्या, आपल्या समोरचे मुद्दे हे पण आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजेत. आज आपण शिकतोय, प्रत्येक पावलावरती आपण इकडच्या प्रस्थापितांना, मनुवाद्यांना, अर्ध्या चड्डीवाल्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मॅच करतोय, त्यांना मागे टाकतोय. पण मित्रांनो, एक समजून घ्या, इथे किती लोक शिकतात हात वर करून दाखवा. सगळे स्टुडंट्स आहेत, एक नंबर. मला सांगा, इकडे जितक्या लोक शिकतायत त्यांनी हात वर करून सांगा की आपल्याला गॅरंटी आपण पास होणार आहोत. हे बघा, ह्याला म्हणतात बाबासाहेबांची जमात. आपण शिकतोय,
आपल्याला गॅरंटी आहे की नुसते पास नाही होणार, पण रँक आणू, टॉपर बनू. पण मित्रांनो, तिकडे आपली समस्या समजत नाही. आता जी लोक शिकतायत आणि ज्यांना गॅरंटी आहे ते पास होणार आहेत, मला परत एकदा हात वरती करून दाखवा की पास झाल्यानंतर आपल्यापैकी किती लोकांना गॅरंटी आहे की आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत. नाही मित्रांनो, आणि हा आपल्या समोरचा प्रॉब्लेम आहे, हा आपल्या समोरचा मुद्दा आहे, आपण समजून घेऊयात. आज इकडे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट चालू आहे, पब्लिक सेक्टर बंद केला जातोय, आपल्या हातातल्या नोकऱ्या काढून जात आहेत. ज्या पब्लिक सेक्टरमध्ये आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाच्या जोरावरती चांगल्या दर्जेदार नोकऱ्या मिळणार होत्या, अफसर बनायचे स्वप्न होती, आपले पोरं लाल दिव्याच्या गाड्या बघायचे स्वप्न बघत होते, ते सगळे दरवाजे एकानंतर एक बंद केले जात आहेत. पण मित्रांनो, आपण त्यांना घाबरत नाही, कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. तुम्ही कितीही दरवाजे बंद करा, आपण ते लाथ मारून तोडून आतमध्ये घुसणार आहोत. मित्रांनो, आपण सगळ्यांनी बातम्यांमध्ये वाचलंच असेल की एका बाजूला कंत्राटीकरण चालू आहे, सॉरी फीडबॅक येतोय, एका बाजूला कंत्राटीकरणचं काम चालू आहे. म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 ऑफिसर्सच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती देणार आहेत. त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती देणार आहेत म्हणजे काय? अधिकाऱ्यांची कामं इकडचं सरकार ठेक्यावरती देणार आहे. आता मला सांगा, आपल्या समाजातली किती लोक एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करतात? बघा, इकडेच मला 25-30 हात दिसत आहेत. आणि तुमचे मित्र असतील, आपल्या समाजातली लोक, आपली पोरं सगळ्यात जास्त एमपीएससी यूपीएससीची तयारी करतात, 5-5 वर्ष राबतात, अभ्यास करतात. पण आज जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट वरती देणार आहेत, हे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरती अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या देणार आहेत, तेव्हा त्या नोकऱ्या कोणाला जाणार आहेत? इकडच्या बामट्यांना, इकडच्या प्रस्थापितांना, आतापर्यंत ज्यांच्या शिक्षण संस्था होत्या त्यांना, आतापर्यंत ज्यांचे साखर कारखाने होते त्यांना, आतापर्यंत ज्यांनी जमिनी लुटल्यात त्यांना. आणि आपल्या पोरांचा प्रगतीचा, विकासाचा मार्ग बंद करून नेण्यात आलाय, हे आपण सर्वांनी समजून घेऊयात. आज एमपीएससी यूपीएससी खाली आरक्षण होतं, आरक्षण मधनं आपल्या पोरांना अधिकारी बनायचा अधिकार मिळत होता, संधी मिळत होती. पण तो रस्ता इकडे बंद करण्यात जाणार आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर रिझर्वेशन पाळणार आहेत ही लोक, आरक्षण पाळणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे साफ साफ नाही. म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना एक गोष्ट करणं खूप महत्वाचं आहे, आणि आज इकडच्या तरुणांनी ती भूमिका घेणं खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे आपल्याला एक राजकीय भूमिका घ्यायची खूप आवश्यकता झाली, आणि आपल्याला पॉलिटिकल असर्शन दाखवायची पण एक महत्वाची वेळ आली आहे. इतके किती लोकांना पॉलिटिकल असर्शन म्हणजे काय हे माहिती आहे? हात वर करून दाखवा. सांगेल कोणी? इकडे सांगू शकता पॉलिटिकल असर्शन म्हणजे काय? ओरडून सांगा. नाही माहिती पॉलिटिकल असर्शन म्हणजे काय? मित्रांनो, पॉलिटिकल असर्शन म्हणजे राजकीय पातळीवरती आपली भूमिका, आपला हक्क, आपले अधिकार हे ठामपणे आपल्या हातात घेणं म्हणजे पॉलिटिकल असर्शन. इकडची सत्ता आपल्या हातात घेणं, किंवा सत्तेत नाही गेलो तर इकडच्या सरकारला आपली भूमिका ऐकायला भाग पाडणं, याला म्हणतात पॉलिटिकल असर्शन. आणि पॉलिटिकल असर्शन जे बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं, ते जोपर्यंत कंप्लीट नाही होणार तोपर्यंत इकडचा तरुण, इकडचा युवक, इकडचा युथ पॉलिटिकल भूमिका हातात घेऊन उभा राहत नाही आणि पेटून उठत नाही. आणि जर इकडचा पॉलिटिकल युथ पेटून उठला, जर इकडचा पॉलिटिकल युथ पेटून उठला, जर इकडच्या पॉलिटिकल असर्शनच्या नावाखाली आपले युवक भूमिका घ्यायला लागले, तर मित्रांनो एक समजून घ्या की आज नागपूर हे जे 2 विचारधारांचे स्थळ मानले जातात, त्यातली एक विचारधाराचे स्थळ अर्धे चड्डीवाले इकडनं पळून जातील, आणि नागपूर फक्त आणि फक्त दीक्षाभूमीची धरती म्हणून ओळखली जाईल.
पण मित्रांनो, पॉलिटिकल भूमिका घेऊन उभं राहणं, राजकीय भूमिका घेऊन उभं राहणं हा वेळेचा काळ आहे, वेळेची गरज आहे. आणि आपल्या सर्वांसमोर पॉलिटिकली भूमिका घेऊन उभं राहणं, पॉलिटिकल असर्शन करणं, राजकीय भूमिका घेऊन उभं राहणं हे खूप महत्वाची बाब झाली आहे. आपण उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सना पोहोचतो, IIT मध्ये जातो, JNU मध्ये जातो, HCU मध्ये जातो, इकडच्या नामांकित प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स मध्ये जातो. पण मेंटली आपली जी पोरं आहेत त्यांना तिकडे एकटं एकटं वाटतं, तिकडचे प्रास्ताविक त्यांचे खच्चीकरण करून टाकतात आणि मग त्यांना सुसाईड करायला भाग पडतात. आणि यांना आपण सुसाईड नाही, इन्स्टिट्यूशनल मर्डर म्हणतो. इन्स्टिट्यूशनल मर्डर. पायल तडवी झाल्या, शहीद रोहित वेमुल्ला झाले. आता ह्या वर्षीची घटना आहे, IIT मुंबई मधले दर्शन सोळंकी झाले. यांनी अभ्यास केला, खूप चांगल्या दर्जाचा अभ्यास केला. त्यांनी अजून हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? तर रोहित वेमुल्ला असतील, दर्शन सोळंकी असतील, पायल तडवी असतील, यांनी शिक्षण घेतलं. ते त्यांच्या लहानपणापासूनच्या परिस्थिती होत्या, जातीवाद्याला, गरिबीला, गोरगरीब कुटुंबातून आलेली पोरं होती. यांनी त्यांच्या समोरच्या सगळ्या समस्यांवरती मात केला आणि शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी एका हायर एज्युकेशन मध्ये पोहोचले. तो IIT असो किंवा हैदराबाद युनिव्हर्सिटी असो. तिकडे गेल्यानंतर तिकडच्या मनुवाद्यांनी, तिकडच्या जातीवाद्यांनी त्यांना एका कोंडीत आणलं, त्यांना मेंटली डिप्रेशन मध्ये ढकलायचा प्रयत्न केला. त्यांना ते एकटे आहेत, त्यांच्या बाजूनी कोणी नाहीये ही एक भास आणून दिला आणि ह्यांना आत्महत्या करायला लावली, आत्महत्या करण्यात भाग आणली. आणि हा एक पॉलिटिकल मर्डर आहे, हा एक इंटलेक्च्युअल अकॅडमिशियन्सचा मर्डर आहे. आणि जर आपल्याला ह्या गोष्टी थांबवायच्या असतील तर आपल्याला राजकीय भूमिका घेऊन उभं राहणं गरजेचं आहे. कारण आपण एकटे नाही होत. आजूबाजूला बघा, आपल्या साथीदारांना बघा. आपणच ही लोक की एका जयभीमच्या हाकेवरती अख्खे रान पेटवून टाकू, एका जयभीमच्या घोषणावरती अख्खं जग हलवून टाकू आणि शेजारच्या माणसासाठी धावत पळत उभे राहू. पण इकडचे मनुवादी, इकडचे RSS वाले हे ते साफपणे होऊ नाही देणार आहेत. कारण जर इकडचे SC ST OBC आणि दलित बांधव पेटले तर या लोकांना या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये स्थान नाही राहणार आहे. पण मित्रांनो, त्यासाठी इकडचा युवक, इकडचे युथ शिक्षणाबरोबर, नोकऱ्यांबरोबर स्वतःचा विकास करत असताना, स्वतःची प्रगती करत असताना एक राजकीय भूमिका घेऊन उभी राहायची साफ साफ गरज आपल्या समोर येते. आणि त्याच्यासाठी मी इकडे आपल्या समोर मांडतो की राजकीय भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आज राजकीय भूमिका घेऊन उभं राहणं हे आपल्या तरुणांचंच काम आहे. आपल्या आई वडिलांनी, आपल्या काका मामांनी इतकी वर्ष चळवळ सांभाळली, इतकी वर्ष चळवळ सुरू ठेवली, पुढे नेली आणि आता तो दुराळा आपल्या हातात आलाय आणि आपल्याला ती चळवळ फक्त आणि फक्त पुढे घेऊन जायची आहे. एवढीच नाही तर ती चळवळ महाराष्ट्रामध्ये टिकून, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला चळवळीचं काम आणि धम्माचं काम पोचवायचंय आणि बाबासाहेबांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे. मित्रांनो, आता जेव्हा आपण पॉलिटिकल भूमिकेबद्दल बोलतो किंवा आपण एका बाजूला एक राजकीय भूमिका घेऊन उभं राहायला म्हणतो, तेव्हा आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण एक विचार करायला लागणार आहे. तो म्हणजे खूप महत्वाची आहे. तो म्हणजे आपल्या समाजामध्ये एका थोड्या पातळीवरती इंटलेक्च्युअल बँकरप्सी आली आहे, इंटलेक्च्युअल कमकवता आली आहे. आपल्या पोरांना, आपल्या सगळ्या तरुणांना इंटरनेट, नेटफ्लिक्स, Amazon, YouTube या सगळ्यामध्ये जितका इंटरेस्ट लागलाय ते चांगलंच आहे. ह्याच्यामधनं उत्पन्नाचे साधनं होतात, वेगवेगळी लोक त्याच्यामधनं पुढे येतात. आपल्याच स्टेजवरती आलेले कितीतरी कलाकार रील्स बनवतात, आपल्याच स्टेजवरती आलेली कितीतरी लोक मालिकेमध्ये काम केलंय, त्यांनी नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये काम केलंय, सिनेमेमध्ये काम केलंय. पण त्याच बाजूला आपल्याला वाचन, बाबासाहेबांचे खंड, बाबासाहेबांचे लिखाण
हे मागे ठेवून चालणार नाहीये, कारण इंटलेक्च्युअल बँकरप्सी, विचारांची कमकुवतता ही आपल्याला परवडणार नाहीये. आज काही ठिकाणी असं होतं, मला बरेचसे प्रोफेसर्स म्हणतात, विद्यार्थी म्हणतात की दादा एबीव्हीपीची लोक रिझर्वेशनच्या विरुद्ध प्रचार करतात, आंबेडकरवादाविरुद्ध प्रचार करतात आणि आम्हाला त्यांना उत्तर देता नाही येत. आणि त्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्याला एकच उपाय, ते म्हणजे प्रत्येक माणसाने बाबासाहेब वाचून काढला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मित्रांनो, आता बघा, आता परिस्थिती अजून मजेदार होणार आहे. आता येत्या काळामध्ये पुढच्या वर्षी इलेक्शन आहे. इलेक्शन का साल है, कत्तल की रात है. आणि तुमच्या समोर सगळे नमुने, विचित्र नमुने समोर येत राहणार आहेत. वेगवेगळे आश्वासन घेऊन येतील, वेगवेगळे प्रॉमिसेस घेऊन येतील. आणि नागपूरमध्ये आले तर खास करून इन लोगों को अंबेडकरवाद का चोला पहनना पड़ता है और वो है अपना पॉलिटिकल असर्शन. इकडे भाजपचं कोणी असो, काँग्रेसचं कोणी असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा महाराष्ट्राबाहेरच्या कोणत्याही पक्षाचा असो, त्याला नागपूरमध्ये आल्यावर जय भीम म्हणायलाच लागतं, निळा दुपट्टा गळ्यात घालायलाच लागतो, बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जाऊन हार घालायलाच लागतो. पण मित्रांनो, आपली ही जबाबदारी आहे की आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, आपण विचारांनी पक्के असलो पाहिजे. आपण या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारी लोक जेव्हा इकडे प्रश्न विचारतील तेव्हा या प्रस्थापितांना थरथर कापायलाच लागणार आहे. मित्रांनो, या इलेक्शनच्या काळामध्ये आपण बघा की वेगवेगळी लोक चोला पांघरून येतील. आत्ताच एक नुकती यात्रा चालू झाली आहे केरळ पासून नागपूर पर्यंत. हे बौद्ध धम्माची यात्रा काढतायत केरळच्या साबरीमाला मंदिर पासून दीक्षाभूमी पर्यंत. तर ही लोक जेव्हा येतील, आंबेडकरीवादाचं घोंगरा पांघरून जेव्हा येतील, अंबेडकरवाद का चोला पहन के जब ये लोग आएंगे तो उनको सवाल पूछना कि तुम दीक्षा भूमि तक तो आ रहे हो, साबरीमाला से चालू करने की क्या जरूरत थी, मंदिर से चालू करने की क्या जरूरत थी. आणि त्याच्याहून महत्वाचं, जर तुम्ही यांना प्रश्न विचारलात आणि ह्यांनी चोला काढायची वेळ आली तर तुम्हाला कळेल की ह्यांनी जे आंबेडकरवादाचा ढोंग पांघरलंय त्याच्या खाली तुम्हाला सरळ सरळ एक जाणवं दिसेल. आणि जर तुम्ही प्रश्नही नाही विचारलात तरी नागपूरमध्ये आम्ही आंबेडकरवादी, आम्ही बौद्ध धम्म मानणारे, आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक जे येतात ते उत्तर भारतामध्ये जाऊन टी शर्ट काढून काढून आपलं जाणवं दाखवतात. हे एवढं लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण पॉलिटिकल असर्शन करतो, जेव्हा आपण इंटलेक्च्युअली साऊंड होतो आणि अवेअर होतो आणि या लोकांना प्रश्न विचारतो, तेव्हा हे लोक आपल्या समोर उघडी पाडणार आहेत. म्हणून मित्रांनो, मी तुमच्या समोर एवढंच मांडतो की आता वेळ आली आहे ती आपल्याला आपला लढा, आपली चळवळ जास्तीत जास्त तीव्र करायची आणि जास्तीत जास्त अग्रेसिव्हली, असर्टिव्हली आपली भूमिका मांडण्याची. मित्रांनो, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये, स्पोर्ट्समध्ये, क्रीडामध्ये, कल्चरमध्ये, थिएटरमध्ये, ऍक्टिंगमध्ये, सिंगिंगमध्ये आपण कुठल्या क्षेत्रात जसं मागे पडत नाही आहोत तसं आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये पण पुढे जायला लागणार आहे आणि एक ठाम भूमिका घेऊन उभी राहायला लागणार आहे. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो की जसं आपण विचार पक्के करतो तसंच आपल्याला राजकीय भूमिका पण पक्की करायला लागणार आहे. आणि ये आने वाला दौर अपना होगा, अगर नहीं होगा तो उसको हम अपना बनाएंगे. इतका म्हणून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.